मित्रांनो, आयटी सेक्टरचा फॉर्मॅट बदलतोय. कसा? चला तर या रील मधनं समजून घेऊया. मित्रांनो, एक काळ होता जेव्हा इंडियन आयटी इंडस्ट्रीचं ग्रोथ फॉर्म्युला खूप सिंपल होतं. जास्त क्लायंट आणा, जास्त इंजिनियर्स हायर करा आणि रेव्हेन्यू वाढवा. पण आता हा 20 वर्षाचा गेम पूर्णपणे बदलतोय. कारण एआय मुळे इंडियन आयटीचं ट्रेडिशनल पिरामिड मॉडेल हळूहळू कोलॅप्स होतंय. पूर्वी TCS, इन्फोसिस, विप्रो सारख्या कंपन्या हजारोंमध्ये कॅम्पस हायरिंग करायच्या. कारण बिझनेस मॉडेल एफर्ट बेस होता. म्हणजे जास्त लोक, जास्त बिलेबल आवर्स, जास्त रेव्हेन्यू. पण आता पिक्चर बदलतंय. रिपोर्टनुसार इन्फोसिस, TCS आणि इतर मेजर आयटी फर्म्स हायरिंग सिग्निफिकंटली स्लो करत आहेत. टॉप 5 इंडियन आयटी फर्मने 2026 मध्ये मिळून जवळपास 7,000 जॉब रिड्यूस केल्याचे रिपोर्ट सांगतात. कारण आता कंपनीज हेड काउंट पेक्षा प्रोडक्टिव्हिटीवरती जास्त फोकस करत आहेत. आता मोठा प्रश्न, हे सगळं का होतंय? उत्तर एकच आहे, एआय ऑटोमेशन. आज एआय टूल्स कोड जनरेशन, टेस्टिंग, डॉक्युमेंटेशन, तिकीट रिझोल्युशन आणि डिबगिंग सारखी सगळी कामं ऑटोमेट करतायत. म्हणजे पूर्वी 10 इंजिनियर्स करत असलेलं काम आता 3-4 इंजिनियर प्लस एआय टूल मिळून सुद्धा करू शकतात. इन्फोसिसचे CEO सलील पारिक सुद्धा हेच म्हणालेत. एआय मुळे इंडियन आयटीचा ट्रेडिशनल पिरामिड टॅलेंट मॉडेल आता बदलणार आहे. इंडियन आयटीचा जुना मॉडेल पिरामिड सारखा होता. टॉपला कमी लोक, म्हणजेच कमी सिनियर्स असायचे आणि खाली हजारो फ्रेशर्स. पण आता एंट्री लेवल रिपिटेटिव्ह वर्क एआय स्वतःच हँडल करते. त्यामुळे पिरामिडचा बेस आता अजून श्रिंक होत चाललाय. आणि क्लायंट सुद्धा बदलत आहे बरं का. पूर्वी क्लायंट म्हणायचे 100 इंजिनियर्स द्या, आता ते म्हणतात फास्ट डिलिव्हरी द्या, फिक्स कॉस्टमध्ये आउटकम द्या. म्हणजे बिलिंग मॉडेल एफर्ट बेसवरनं आउटकम बेस होत चाललंय. मग फ्युचरमध्ये सर्वाइव्ह कोण करणार? फक्त कोडिंग येणं पुरेसं नाहीये. आता कंपनी आता शोधत आहे एआय फ्लुएन्सी, डोमेन एक्सपर्टाईज आणि सिस्टीम थिंकिंग, ऑटोमेशन स्किल्स आणि बिझनेस इम्पॅक्ट समजणारे इंजिनियर्स. कारण आता सक्सेस मोजला जाईल कंपनीमध्ये किती एम्प्लॉई आहेत यावर नाही, तर एम्प्लॉई कडून किती आउटपुट मिळतं यावर. थोडक्यात सांगायचं तर मित्रांनो, इंडियन आयटी इंडस्ट्री संपत नाहीये, पण तिचं ऑपरेटिंग सिस्टीम पूर्णपणे बदलत आहे. मास हायरिंगचा एरा हळूहळू संपत चाललाय आणि एआय पॉवर्ड लीन टीमचा एरा सुरू होतोय. 2027-28 पर्यंत हा ट्रान्झिशन पूर्णपणे इंडस्ट्रीमध्ये क्लिअरली दिसू लागेल. यामुळेच कॉलेजमध्ये MNC हायरिंग कमी होतंय का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.